ईट हेल्दी, थिंक हेल्दी. तर चला आज बनवूया आपण पौष्टिक असा पोटभरीचा ब्रेकफास्ट बाऊल. कारण हा जर आपण संपूर्ण बाऊल खाल्ला ब्रेकफास्टच्या वेळेस तर आपल्याला उपमा म्हणा, पोहे म्हणा, असं इतर काही खाण्याची गरज राहत नाही आणि बऱ्यापैकी 3-4 तास आपण छान वेळ घालवू शकतो. भूक लागत नाही म्हणजे आपल्याला 3-4 तास. आणि ईट हेल्दी अँड थिंक हेल्दी. तर आता हे करता करताच मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्या खरोखरच आपल्या पूर्ण जीवनात उपयुक्त पडतात. तर आता चला सुरुवात करूया. या हेल्दी बाऊलसाठी आपल्याला लागणार आहे सिमला मिरची, गाजर, बऱ्याच काही भाज्या ज्या आपल्याला आवडतात आणि ज्या आपण खाऊ शकतो सलाद म्हणून. तर गाजर आधी सोलून घ्यायचं आणि सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या, सोलून घ्यायच्या आणि चिरून घ्यायच्या. तर आता हे तुम्ही बघत राहा आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला ही भाजी चिरता चिरता काही गोष्टी सांगणार आहे. तर काय आहे ना मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात अडीअडचणी, यश अपयश, सुखदुःख हे असतंच. पण त्यातूनही मार्ग काढून आपल्याला जास्तीत जास्त सुखी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक माझ्या जो सुखाचा पासवर्ड आहे त्याला मी पासवर्ड म्हणते. तर त्यात 3-4 गोष्टी येतात. एक म्हणजे लिव्ह इन प्रेझेंट, वर्तमानात जगता आलं पाहिजे, भविष्याची चिंता न करता. त्यानंतर पास्टमध्ये होऊन काही कडू आठवणी असतात त्याचा विचार न करता प्रत्येक आलेला वर्तमानातला क्षण मी कसा आनंदाने घालवेल याचा विचार करता आला पाहिजे. दुसरं, कधीच कुणाशी स्वतःची तुलना करू नये. कारण मी आहे, माझं सगळं मला आपल्याला आपलं सगळ्या आवडीनिवडी, मला काय आवडतं हे आपण स्वतः ठरवता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यातले डिसिजन आपण स्वतः घेतले पाहिजे. तर कधीच म्हणून मी आहे, मी माझी स्पेशल आहे आणि म्हणून मी कधीच माझी तुलना कधी कोणाशी करणार नाही हे अगदी ठामपणे स्वतःला समजावून सांगता आलं पाहिजे. आणि एक तिसरा पॉईंट हा आहे की स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय की स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या, स्वतःचा फोकस स्वतःवर ठेवायचा, इतरांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या गुणांकडे लक्ष केंद्रित करून आपण आपल्यात कसा आपल्या पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करू शकतो, उत्कर्ष करू शकतो आपल्या कुठल्याही गोष्टींचा आयुष्यात, याच्याकडे स्वतःवर फोकस असला पाहिजे, नाही की दुसऱ्यांवर. तर या 3-4 गोष्टी जर आपण नेहमीच आपल्या आयुष्यात अंमलात आणल्यात ना, तर खरंच सांगते की आयुष्य अतिशय सहज, सोपं, सरळ आणि आनंदमय होऊ शकण्याला मदत होते. कधी तुलना करू नये. आणि संतुष्टता हे एक चौथा पॉईंट.